सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार असा पाऊस सुरू आहे। यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी संगम माहुलीच्या परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर आता पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली एकूणच पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी जवळपास अर्धी बुडालेली या ठिकाणी पाहत आहोत। कृष्णा नदीच्या देखील सांगायचं झालं तर धोम धरणातून जवळपास 7000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो कृष्णा नदीपात्रात केला आहे। त्यामुळे मरडे गावाचा जो दळणवळणाचा पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। याबरोबरच कन्हेर धरणातून जवळपास 4100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो वेण्णा नदीपात्रात केलेला आहे। यामुळे या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे संगम माहुलीमध्ये मोठ्या प्रमाणात नदीला पूर आलेला एकूणच पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी जे कृष्णा नदी लगत जी गावं आहेत त्या गावांमध्ये कुणीही पाण्यामध्ये उतरू नये असे आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।